अजब रमा राघवची जोडी। बाबा नियर बाय Near by? रमा राघव नियर बाय कम कम कम। ही काय इंग्रजी फाडायची वेळ आहे का? बाबा इथे बाबा हो बाबा बाबा हं? हा बॉक्स बॉक्स आता या जळलेल्या बॉक्सचं काय? बाबा अहो हा तोच बॉक्स आहे गुळाच्या डेपेच्या आठवणींचा बॉक्स। मीच नाही का त्या परांजपेंकडे नेऊन दिला होता। याचा अर्थ ते दोघं इथे येऊन गेलेत। आता या जळलेल्या बॉक्सचं काय करू? हं? फेकून देते। ए थांब 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 फेकू नको। अहो या बॉक्सचं काय करायचं ते मला बरोबर माहिती आहे. चल धन्यवाद. बघा आई, गुरुजी भेटवस्तू उघडून तर पहा. कार्तिकीय जरा खुर्ची मागे आणि पूजेचं ताट आण. हे बघा त्यांनी हे जाळलंय. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या आठवणी जाळून टाकलेल्या आहेत. म्हणजे आता सगळ्या कटकटीत संपलेल्या आहेत. थँक गॉड. म्हणजे निदान रमाला आता तरी कळलं म्हणायचं. त्यांचं शेवटी एकदाचं ब्रेकअप झालं. देवा देवा पावलास रे बाबा. माझ्या लग्नातली सगळी विघ्न नष्ट केलीस तू. I don't believe this. I just don't believe this. अहो लावण्य मॅडम, अहो सगळ्या गोष्टींमध्ये चालबाजी असते असं काही नाहीये. काही गोष्टी सरळ साध्या सुद्धा असू शकतात. अहो जरा कधीतरी साधा विचार करा ना. हे शक्यच नाहीये. म्हणजे रमा राघव इतक्या इझिली ब्रेकअप करूच शकत नाहीत. गिरीश बिलीव्ह मी रमा आणि राघवला नीट ओळखते. ते हे असं करणं शक्यच नाहीये. बिलीव्ह मी. लावण्या जरा तू माझं ऐक. तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. परांजपे कुटुंबाची काहीतरी काळजी, त्यांच्या इब्रतीची काहीतरी चिंता रमाला असेल की नाही. हे बघ मला खात्री आहे की तिला आता तरी माझं म्हणणं पटलंय. लावण्य मला वाटतं आपण घरी जाऊया. रमा घरी येईल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हॅलो हॅलो. अरे माधवा, कुठे आहेस तू? मी 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 आहे ना. मी इथेच आहे. इथेच आहे. अरे इथेच म्हणजे कुठे? मी आलोय इथे. हा तू लगोलाग ये बघू. हो हो हे काय निघालोच मी. मॅडम आता तुम्ही काहीही काळजी करू नका.
अहो गजाननराव परत आलेले आहेत. आता रमा आणि राघवचा विषयच संपला. नाही, ते घरी आल्यानंतर हेच होणार याची पूर्ण कल्पना होती मला. हे सगळं त्यांच्या हट्टीपणामुळे आणि आडमुठेपणामुळे झालंय. माझा काही संबंध नाहीये याच्यामध्ये. आडमुठेपणा नाही, धोरणीपणा म्हणा. व्हॉटेव्हर. पण आता माझं आणि राघवरावांचं लग्न होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. अहो काका स्वतः आमचं लग्न लावून देणार आहेत. तुम्ही हे जे काही बोलता ना, आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. नो, आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. गॉड. पण तुम्ही आता इन्सिस्ट करताय म्हणून चल आता. धन्यवाद. चला बसा गाडी. चला. खरंच तुमचे आभार कसे मानू मला तेच कळत नाही. धन्यवाद धन्यवाद. घ्या ना चहा घ्या. बरं गुरुजी, हा झाला तुमचा स्वागत समारंभ, पण अजून सत्कार सोहळा बाकी आहे. बरं अजून आता काय बाकी आहे? अहो तुम्हाला पंडित ही पदवी मिळाल्याबद्दल येत्या रविवारी नाशकात तुमचा आम्ही मोठा सत्कार सोहळा करण्याचा ठरवलेला आहे आणि समस्त नाशिककर या सोहळ्याला हजर राहणार आहेत. अहो या निमित्ताने तुमचे अनुभवांचे बोल आम्हाला ऐकता येतील. नाही ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं काही करण्याची गरज आहे का? असं कसं आबा? तुम्ही फक्त आपल्या घराण्याचीच नाही, संपूर्ण शहराची मान उंचावली आहे. त्याची योग्य दखल घेतलीच पाहिजे. हो, अगदी बरोबर बोलतोय दादा. आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवणार आहे. हो, मी पण आईला सांगणार आहे आणि तोपर्यंत आजी पण येतील. म्हणजे त्या भजनी मंडळाच्या सगळ्या बायकांना घेऊन येतील. हो, आणि आजीला काय संधीच मिळेल फोटोज आणि रील्स पोस्ट करायला. वा वा, तुमच्या कुटुंबातील उत्साह आणि आनंद पाहून बरं वाटलं. चला पुढची तयारी करायची आहे, येतो आम्ही. कार्तिकी यांना सोड. हो हो, या. साने गुरुजी, नियोजनासाठी काय लागलं तर मला सांगा. शालिनी, मी मगाशीच विचारलं तुला की राघव कुठे आहे. माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळणार आहे का? अरे तुम्ही सगळे असे ओठ शिवल्यासारखे गप्प का? राघव कुठे आहे हे कोणालाच माहित नाहीये का? अहो म्हणजे मी राघवराव त्या रमा बरोबर आहेत. अश्विनी, तू काय म्हणाली सत्ता? राघवराव रमाला भेटायला गेलेत. नाही, खोटं बोलतेस तू. तुमच्या घरच्यांनाच विचारा ना काका, तेच तुम्हाला खरं काय ते सांगू शकतील. माधवा, मी इथून निघालो तेव्हा घराची संपूर्ण जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली होती. मग ती जबाबदारी तू अशा रीतीने पार पाडलीस का? तू इथे असताना हे होऊच कसं शकलं? गजाननराव, अहो शांत व्हा. अहो मी एकटा तरी कुठे कुठे पुरा पडणार? अहो या घरामध्ये सगळं तुमच्या इच्छेविरुद्धच सुरू होतं. तुम्ही त्या मुलीचं तोंड बघायचं नाही असा आदेश देऊन गेलात, पण ती मुलगी तुमच्या मागे या घरामध्ये राजरोसपणे राहून गेली. एवढंच नाही तर दिवाळी साजरी करून गेली. अरे पण मग तेव्हाच मला का नाही कळवलंस तू? अहो एका मागोमाग एक अशा घटना घडत गेल्या की तुम्हाला कळवायची मला संधीच मिळाली नाही. त्यात मला माझ्या मुलीची चिंता.
ती बिचारी या सगळ्यात अक्षरशः भरडली जात होती. अहो गजाननराव, तिच्या मनामध्ये जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेण्याचे विचार घोळायला लागले होते. आता हे समजल्यानंतर एक बाप म्हणून माझी काय अवस्था झाली असेल याचा तरी विचार करून बघा ना गजाननराव. हो, मी पार हादरून गेलो होतो. पण तुम्हाला कळवायचं राहून जाणं हे साहजिकच नाही का? हे काय बोलतायत बाबा? माझ्या मनात आत्महत्येचे विचार? राहू दे ना, जे काही चाललंय ते माझ्यासाठी चांगलंच आहे. बाबा प्लीज असं काही बोलून तुम्ही काकांना अजून त्रास नका हो देऊ. माझं काय, माझं ना नशिबाचे भोग आहे, दुसरं काही नाहीये. अहो त्यात काकांचा काय दोष आहे बाबा? राघवरावांच्या सुखासाठी मी माझा जीव सुद्धा ओवाळून द्यायला मागे पुढे बघणार नाहीये. बघितलं गजाननराव, अहो काय अवस्था झाली आहे त्याची. राघवशी लग्न होणार म्हणून त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असलेली मुलगी आज स्वतःचा जीव देण्याची भाषा बोलते. आणि राघवशी तिचं लग्न होणार हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे. आणि आता ते नाही झालं तर तिच्यावर जीव देण्या वाचून दुसरा काही पर्यायच नाही उरणार. माधवा, अरे काय बोलतोयस हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का? अगं मग कधी बोलू तरी? वेळ हातातनं निघून गेल्यानंतर मग माझ्या पोरीने जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतल्यानंतर बोलण्यात काय अर्थ आहे? नाही गजाननराव, मला माफ करा, पण अश्विनीचं राघवशी लग्न होईल असा शब्द तुम्ही दिला होता. पण तो शब्द तुम्ही पुरा करू शकाल असं मला आता अजिबात वाटत नाहीये. बाबा आबा, 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 आबा काय करताय हे? काम करते के मी जे काय करतोय ते विचारपूर्वक करतोय. माधवा, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मी आज आत्ताच्या आत्ता इथे एक संकल्प सोडतो. अहो अहो ऐका माझं, असं भलतं काही करू नका. शालिनी, आबा काही करण्याआधी एकदा विचार करा. मला कोणी समजवण्याचा प्रयत्न करू नये. मी पुन्हा सांगतो, मी जे काय करतोय ते विचारपूर्वक करतोय.
गजानन पुरोहित सर्व देवांच्या साक्षीने इथे संकल्प सोडतोय की अश्विनी लग्न लावून दिल्याशिवाय मी या कलशाला स्पर्श करणार नाही. आबा आबा तुम्ही याच कलशाने अभिषेक करता. आबा असं नका करू. हा ऐकून घ्या. कार्तिकेय शब्द दिला म्हणजे दिला. काका तुम्ही लाख शब्द द्याल हो, पण राघवरावांनी तो पाळलाच नाही तर. आणि तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करू शकाल त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा. अश्विनी, आबांच्या शब्दावरही तुझा विश्वास राहिला नाहीये का? इतकी मजल गेली तुझी. बहीण पूजा, आतापर्यंत तिच्या बाबतीत जे काही घडलंय तेव्हा तिच्या मनात तशी शंका येणं साहजिकच आहे. पण अश्विनी बाळा, तू काळजी करू नकोस. राघवला माझं ऐकावंच लागेल. आणि हो, यातून तुझा माझ्यावरचा विश्वास आणखीन दृढ व्हावा यासाठी मी माझ्या जवळची एक वस्तू तुला देतो, जी मी राघवच्या बायकोला म्हणजे माझ्या धाकट्या सुनेला देणार होतो. आबा आबा ऐकून घ्या. तर नाणं आहे. हे फक्त नाणं नाही, तर प्रसादाचं नाणं आहे. मी वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. पूजा झाल्यावर मी देवीच्या पायावर माझं मस्तक टेकवलं आणि माझं उपर्ण फैलावून मी देवी आईकडे दान मागितलं. माझ्या राघवला बायको म्हणून योग्य मुलगी मिळू दे. आणि मी तेव्हाच ठरवलं की ज्या दिवशी राघवचं लग्न होईल त्या दिवशी त्याच्या बायकोला हे नाणं देईल. अश्विनी बेटा, आज हे नाणं मी तुला देतो. आता तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल ना? हे नाणं मी तुला सून मानल्याचं द्योतक आहे.